शाहूवाडीकडे। या मतदारसंघात जनसुराज्य शक्तीच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते आपण प्रेरणा प्रेक्षकांना दाखवूया। विनय कोरे हे जनसुराज्य शक्तीचे उमेदवार, हे इथले संभाव्य आमदार आहेत शाहूवाडीचे। सत्यजित पाटील ठाकरे गटाचे उमेदवार यांचा पराभव करत विनय कोरे हे जनसुराज्य शक्तीचे संभाव्य आमदार असणार आहेत। शाहूवाडीच्या जनतेनं विनय कोरेंना पसंती दिलेली आहे आणि संभाव्य आमदार म्हणून विनय कोरेंचं नाव हे समोर आलेलं आहे। तर आपण बघतोय शाहूवाडीचे संभाव्य आमदार कोण, तर विनय कोरे हे संभाव्य आमदार असण्याची काय कारण आहेत ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवास चौगुले यांच्याकडनं। शाहूवाडीच्या तुलनेत पन्हाळा तालुक्यात मतदान जास्त आहे आणि मतदान जास्त असलेल्या भागात कोरेंचं वर्चस्व आहे। गेल्या निवडणुकीत सुद्धा जिथं पन्हाळ्याचं मताधिक्य कुणाला पडेल त्याच्यावर निकाल अवलंबून असतो आणि गेल्या वेळी पन्हाळ्यानं हात दिला कोरेंना आणि त्यामुळे कोरे विजय झाले। यावेळी तशीच परिस्थिती आहे, कारण कोरेंचा कारखाना या मतदारसंघात आहे, शिवाय त्यांच्या इतर सहकारी संस्थांचं जाळं या तालुक्यात पसरलेलं आहे। त्या मानानं सत्यजित पाटील थेट कुठल्या सहकारी संस्थेत नाही आहेत। वडील त्यांचे जरूर 32 शेळ्याचा साखर कारखाना विश्वासराव नाईक साखर संचालक आहेत, त्याचा इकडे प्रभाव फार कमी आहे आणि शाहूवाडीचं मतदान कमी आहे। त्यामुळे सर्वाधिक संधी या इथं विजयाची विनय कोरेंना दिसते आणि शेवटच्या टप्प्यात जो पैशाचा खेळ झाला त्या पैशाच्या खेळात सत्तारूढ असल्यामुळं किंवा विद्यमान असल्यामुळं कोरेंच्या तुलनेत सत्यजित पाटलांची ताकद फारशी लागली नाही। दुसरीकडं मराठा फॅक्टर जो होता, म्हणजे एक मराठा लाख मराठा असं काहीतरी होईल असं वाटलं होतं, पण ते पण विनय कोरेंनी अगोदर त्याच्यावर बंदोबस्त करून ठेवल्यासारखी स्थिती होती। त्यामुळे या मतदारसंघात विनय कोरे ही पहिली वेळ असेल जर ते विजय झाले तर एक आमदार सलग 2 वेळा आमदार होणार, पहिली वेळ असेल त्यांना संधी जास्त आहे।